संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील प्रगतिशील शेतकरी संजय आहेर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत 1 एकर क्षेत्रात बोरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कमी पाणी, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांच्या शेतात आलेले भरघोस उत्पादन आज डोळ्याचे पारणे फेडणारे ठरत आहेत. संजय आहेर यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रात मिस इंडिया, बॉल सुंदरी आणि काश्मीरी रेड या 3 सुधारित वाणांची आणि बाजारात मागणी असलेल्या बोरीची लागवड केली आहे आणि त्याची रोपे कलकत्त्यावरून मागवलेत. लागवडीपूर्वी शेतातील खोल नांगरट करून चांगल्या पद्धतीने मशागत करण्यात आली आहे. त्यानंतर मल्चिंग आणि ड्रिपचा वापर करून लागवड करण्यात आली आहे. माझ्याकडं मी 2024 म्हणजे आता हे 24 महिन्यापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी ही बॉल सुंदरी, मिस इंडिया आणि काश्मीर रेड ही बोरीची रोपं लावली. ही मी कलकत्त्यावरून मागवली होती. साधारण मला 35 ते 40 रुपयाला एक रोप पडलं. 12 बाय 16 अंतरावर नियोजनबद्ध पद्धतीने रोपे लावल्यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा व अन्नद्रव्ये मिळत आहेत. ड्रिपच्या माध्यमातून पाण्याचा काटेकोर वापर करण्यात येत असून त्यामुळे पाण्याची मोठी बचत होत आहे. तसेच वेळोवेळी योग्य प्रमाणात खते व औषधांची फवारणी केल्यामुळे झाडांची वाढ योग्य झाली आहे. हे बेड पाडून साधारण 2 झाडातलं अंतर 12 फूट आहे, 2 वळीतलं अंतर 16 फूट आहे, अशी झाडं लावली. त्याच्यानंतर 6-7 महिन्यामध्ये, पहिल्या 7 महिन्यामध्ये मला साधारण 30 किलो एका झाडाला बोरं मिळाले पहिल्या 6 महिन्यात 7 महिन्यात. आणि त्याच्यानंतर मग आता ह्या 18 एप्रिल 2025 परत छाटणी केली. तर आता मग हे डिसेंबरमध्ये आता हे चालू झाले आणि डिसेंबरमध्ये चालू छाटणी केल्यानंतर आम्ही लगेच त्याला साधारण एकरी एका झाडाला 40 किलो शेणखत कुजलेलं आणि 2-4 गोण्या 1846 टाकले. 240 झाडांना 1 एकरमध्ये आहे एवढं. त्याच्यानंतर साधारण हे डिसेंबरमध्ये माल त्याला चालू झाला, पण हा फुलं यायला सप्टेंबर ऑगस्टमध्ये चालू होतात. तर त्यापासून काळजी घेतली. फवारण्या साधारण महिन्यातून 2 वेळा फवारणी लागतात. आज आहेर यांच्या शेतात बोरीच्या झाडावर भरपूर प्रमाणात फळधारणा झालेली आहे. झाडांना लटकलेला माल पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सापळ्यांचा वापर करण्यात आलाय. विशेष म्हणजे योग्य तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चांगले उत्पादन घेता येते, हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. फळमाशी लागू नये म्हणजे बोराला कीड लागू नये म्हणजे फळ टॅप राहतात ते बांधलेले झाडाला. त्याच्यानंतर मग हे ऑगस्टमध्ये तोडणी चालू झाली. त्याच्यानंतर ते एका झाडाला साधारण कमीत कमी 60 किलो ते 100 किलोच्या पुढे माल ॲव्हरेज सरासरी 60 किलो धरा तुम्ही आला. आता इथे घारगावला आम्ही 60 रुपये किलोनी होलसेल विकतो आणि किरकोळ 100 रुपये बागामध्ये घेऊन जातात लोक. अशा पद्धतीने झालं हे सगळं असं व्यवस्थित. संजय आहेर यांचा हा उपक्रम परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य नियोजन केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असा संदेश त्यांनी या यशस्वी बोरी शेतीच्या माध्यमातून दिलाय. 240 झाडांना 1 एकर राहण्यासाठी मला साधारण 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत खर्च आला चालू होईपर्यंत. आणि आता समजा त्याचं साधारण 60 किलो जरी म्हणलं एका झाडाला आणि आपण 50 रुपये बाजार जरी पकडला तरी ती 2000 रुपये झाड राहील. म्हणजे 240 झाड आहे तर 5 लाख रुपये होतील. आणि हे परवडणारं काम आहे शेतीचं. तरुण शेतकऱ्यांनी ते याच्याकडे वळलं पाहिजे. त्यांचे म्हणजे याचं हे करून डायव्हर्ट होऊन वगैरे या सगळ्या विषय त्यांनी नवीन पीक, नवीन वाण. तसं हा वाण आपल्याकडे नवीन आहे. काश्मीरी म्हणजे बॉल सुंदरी आणि काश्मीरी मिस इंडिया म्हणतात आणि काश्मीरी. आणि आपल्याकडे शेतीमध्ये काय होत होतं का जानेवारीमध्ये मला कुठल्या इतर मालाचे पैसे मिळत नव्हते. म्हणजे त्यावेळेस ह्या हिशोबाने आपण हे लावलं सगळं. जानेवारीमध्ये माल
म्हणजे पैसे आपल्याला यायला पाहिजे अशा हिशोबाने आपण लावलं. हे सगळं गरज आपण जशी आपण म्हणतो ना, गरज ही शोधाची जननी, तसंच हा भाग आहे. जसं तरुणांनी याच्यात व्हायला पाहिजे, बघायला पाहिजे. कारण जानेवारीमध्ये आपल्याला शेतीचे कुठले पैसे येत नाही, त्याच्या अगोदर साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येतात पावसाळ्यातल्या उन्हाळ्यातल्या शेतीमालाची. त्याच्यानंतर मग आपण कांदा वगैरे लावतो तर ते परमेमध्ये जातं ना. मधल्या ह्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याकडे चलन यायला पाहिजे या हिशोबाने आपण हे सर्च करीत होतो, केलं. पण शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी थोडं याच्यात हे व्हायला पाहिजे, अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे. इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता संजय आहेर यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगाची प्रेरणा घेऊन आधुनिक शेतीकडे वळावे व शेती समृद्ध करावी, अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.